नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज सोलापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला. जाहीर करत असताना विशेष काही बदल काहीच नाही, विशेष काही लोकसंख्येचा समाविष्ट असं काहीच नाही. मग 2017ची जी ज्या पद्धतीनं प्रभाग रचना होती तीच प्रभाग रचना त्यांनी यावेळेस देखील तशाच पद्धतीची ठेवल्या, कोणतेही बदल केले नाहीत. आता ज्या प्रभाग रचना 1 ते 26 प्रभाग रचना जाहीर झाल्या, तर मी ज्या प्रभागावर बोलणार आहे तो प्रभाग क्रमांक 25 म्हणजे सोलापूर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातला हा विशेष म्हणजे दुसरा तिसरा बालेकिल्ला. म्हणजे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की मंजरेवाडी, कल्याणनगर, शंकरनगर, सिद्धेश्वर साखर कारखाना हा जो काही परिसर आहे, शांतीनगर, हा परिसर पूर्णपणे या मतदारसंघामध्ये येतो. आणि या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की 27,884 इतकी लोकसंख्या इथं गृहीत धरण्यात आली आहे. 3 पॅनलचा म्हणजे बहुतांश प्रभाग हे 4चे आहेत, पण हा जो प्रभाग आहे तो 3चा आहे. आणि वैशिष्ट्य की सुभाष देशमुख यांचं वर्चस्व या ठिकाणी. त्याचबरोबर कंसामध्ये घ्या हातपुरे मामा, हे देखील म्हणजे एक तोडीस तोड नेतृत्व ह्या प्रभागामध्ये चर्चेला येतं. मागच्या 2017च्या वेळेस आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काही तडजोडीच्या गोष्टीमुळे प्रभाग क्रमांक 25मध्ये काही उमेदवार देण्यात आलेले होते. तीच स्ट्रॅटेजी, त्याच पद्धतीची तडजोड पुन्हा आपल्याला यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 देशमुखामध्ये होताना दिसणार का, हे देखील पाहणे विशेष असणार आहे. आणि ह्या प्रभागामध्ये जो काही पक्षीय बलाबल आहे ते भाजपाचं वर्चस्व असल्यामुळे इथं काही जास्त इतर पक्षाचं वर्चस्व असं दिसून येऊ शकत नाही. कारण MIM आणि काँग्रेस हे 2 पक्ष सोडले तर बाकीच्या पक्षाची ताकद ह्या प्रभागामध्ये नक्कीच कमी दिसून येते. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.